यांनी आपल्या लोक चळवळीचं एक गाणं त्यांनी बनवलं आणि त्यांनी त्यांच्या स्टुडिओचा बिना मूल्य वापर करून वेळ देऊन त्यांनी आपल्या लोक चळवळीचं जे गाणं आहे ते त्यांनी काय केलं तर लोक चळवळीचं गाणं त्यांनी काय केलं कंपोज आणि प्रोड्यूस केलं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरे आहेत कौशल म्हात्रे. कौशल म्हात्रे आहे की आता ते होते आपल्या बरोबर, ते मधून गेले, त्यांचे वडील आणि त्यांनी एक आपल्यासाठी ऑडिओ तयार केला त्यांच्या ह्याच्यासाठी, जे आम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकलाय की अजून आपल्या ठिकाणी तो GR रद्द झालेला नाहीये आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं, संघटित यायचं. तो जो ऑडिओ आहे तो त्यांनी, आणि मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट जेव्हा बनते ना त्याच्या मागे भरपूर कष्ट असतात. म्हणजे त्यांनी 4 वेळा स्वतःच्या आवाजात वेगवेगळ्या विविध मूडमध्ये, व्हॉल्यूममध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी ते रचना केली आणि त्याच्यानंतर तो फायनल ऑडिओ दिला. तो फायनल ऑडिओ आम्ही ग्रुपवरती टाकला आणि पुढच्या वेळेस पण त्यांचा आवाज वापरून आपण त्या सगळ्यांना जनजागृती करायचा प्रयत्न करणार आहे. कौशल म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या. तिसरे जे आहेत ते रवी कटके म्हणून आहेत. त्यांनी आपल्या लोक चळवळीमध्ये जो या रवीजी या हे रवी कटके जी आहेत ह्यांनी आपल्याला जेव्हा सुरुवात होती लोक चळवळीची तेव्हा आपण पथनाट्य केली होती. पथनाट्य जर तुम्हाला लक्षात असतील, आम्ही रस्त्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य केली. त्यांनी विनामूल्य पूर्ण रचना करून, म्हणजे आम्ही सुरुवात अशी केली होती की पथनाट्यासाठी आपल्याकडे बजेट नाही, पैसे नाही आहेत, म्हणून स्वतःच नाटक करायचा प्रयत्न केला होता. पण ते काय आम्हाला जमलं नाही, म्हणून आम्ही यांना सांगितलं तुमचे कलाकार आणा आणि पथनाट्य बसवून द्या. आणि त्यांनी सुंदररित्या पथनाट्य केले. किमान आपण 20 ते 25 शो केले असतील त्यांचे. म्हणजे त्याचे जर मी मूल्यांकन केलं तर एका शोची एका वेळेस जेव्हा करतात तेव्हा 2,500 रुपये त्याची किंमत असते. म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट नाही. त्यांनी विनामूल्य आपलं काम बघून त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि त्यांनी त्याबरोबर टीम बरोबर रिहर्सल वगैरे सगळं करून त्यांनी पथनाट्य बसवण्यासाठी मदत केली. त्यांच्यासाठी जोरदार